पुढेच जाऊ. काय करू मी आता, काय करू? सावी अहो एकदा ऐकू तरी घ्या माझं. सावी थांबा प्लीज. सावी, सावी प्लीज. सावी, सावी अहो एकदा ऐकून तर घ्या माझं. सावी प्लीज परत घरी जा. सावी प्लीज. सावी विश्वास ठेवा माझ्यावर. प्लीज चला की परत. सावी प्लीज. सावी मला मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुमचा माझ्याबद्दल एवढा मोठा गैरसमज होईल. सावी अहो एकदा ऐकून तर घ्या माझं. गैरसमज? धैर्य होते, फोटो होते, अग्रीमेंट. गैरसमज वाटतं तुम्हाला? खोटं आहे ते सगळं. सगळं खोटं आहे. हो तुमच्यासाठी, माझ्या प्रेमासाठी, आपल्या नात्यासाठी मी किती काही केलंय. आणि एवढं सगळं केल्यानंतरही तुम्हाला असं वाटतंय की मी असं वागे, मी खोटारडा वाटतोय तुम्हाला. माझं प्रेम आहे तुमच्यावर. या अख्ख्या जगात तुमच्यापेक्षा जास्त मला दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. सावी अहो तुमचं पण प्रेम आहे माझ्यावर. नवरा बायको होत आपण. आणि भाऊंचं स्वप्न. भाऊचं नाव पण घ्यायचं नाही. भाऊंचं नाव घ्यायची तुमची लायकी पण नाहीये. तुमचा तो घाणेरडा हेतू पूर्ण करण्यासाठी भाऊंचं शिष्य असल्याचं नाटक केलं तुम्ही. नाही सावी, माझ्याशी लग्नाचं नाटक केलं. अहो निदान जनाची नाही पण मनाची तरी लाज ठेवा. सावी अहो खोटं आहे ते सगळं. तुमचं सगळं खरं खोटं आता समोर आलंय. त्या अग्रीमेंट मधून मला तुमचं सगळं खरं कळलंय. नाही नाही सावी अहो तेच तर सांगतोय मी तुम्हाला. अहो ते अग्रीमेंट ते फोटो सगळं खोटं आहे. अहो अजून किती खोटं बोलणार आहात धैर्य तुम्ही? लाज वाटते मला. मी तुमच्यावर प्रेम केलं. सावी, सावी अहो एकदा ऐकून तर घ्या माझं. असे निघून जाऊ नका लगेच. सावी आपलं प्रेम आहे एकमेकांवर, आपली स्वप्न आहेत. माझ्यावरच्या अशा खोट्या आरोपांमुळे मला सोडून जाऊ नका सावी. तुम्हाला शपथ आहे माझी. आपल्या प्रेमाची शपथ आहे सावी. प्लीज सावी थांबा. धैर्य काही करून तिला थांबव. आता नाही होऊ शकत तू. सावी, सावी. धैर्य काय करताय तुम्ही? हो आपण आपल्या प्रेमासाठी किती लढलोय. अख्ख्या जगाशी भांडलोय. विरोध करणाऱ्या भाऊंना आपलंसं केलंय. आणि हे सगळं आपण दोघांनी मिळून केलंय सावी. तरी सुद्धा तुमचा माझ्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास नाहीये. उठा तुम्ही, बाजूला व्हा. नाही सर, नाही उठणार मी. नाही उठणार जोपर्यंत तुम्ही मला एक संधी देत नाही तोपर्यंत मी नाही उठणार. मला फक्त एक संधी द्या सर. फक्त एक संधी. मी सिद्ध करून दाखवतो हे सगळं खोटं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मला एक संधी देत नाही ना मी जागचा हलणार नाही. बस झालं धैर्य. मला आता अजून स्वतःची फसवणूक आणि
अजून स्वतःचा अपमान नाही करून घ्यायचा. व्हा बाजूला तुम्ही. नाही सावी, प्लीज ऐकून घ्या माझं. खोटं आहे हे सगळं. मला कळतंय, तुमचा माझ्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय. सावी, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका सावी. खूप कष्टानंतर आपलं प्रेम जिंकलंय ते असं एका क्षणात संपू देऊ नका सावी. प्लीज प्लीज सावी, प्लीज. जास्त नाही, फक्त 24 तासांची वेळ द्या मला. मी सिद्ध करून दाखवतो की मी काही केलेलं नाहीये, सगळं खोटं आहे ते. प्लीज सावी, प्लीज. धैर्य, काय करताय तुम्ही? संपवतोय स्वतःला. तुम्ही जर मला एक संधी देणार नसाल तर जगून तरी काय करू मी? सावी, तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी. माझ्या आयुष्याचा अर्थ आहात तुम्ही. सावी, प्लीज फक्त एक संधी द्या मला. जर नसल देणार ना तर मी आत्ता संपवतो स्वतःला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पण ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना की माझा काहीच दोष नव्हता, तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल. पण त्यावेळेस मी या जगात नसेल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुमचा कशावर जास्त विश्वास आहे, त्या खोट्या फोटोंवर की माझ्या खऱ्या प्रेमावर? हो म्हण ग बाई, म्हण. हो, ही जर अशी पाहून समोर गेली ना तर सगळा प्रॉब्लेम होणार, सगळं संपणार. आतापर्यंत जे काही केलंय ते